यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। इथे दृश्य पण बघतोय, माजी आमदार विनोद घोसाळकर हे इथे आलेले आहेत आणि अक्षरशः धाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तरुण मुलाचं अशा पद्धतीनं जाणं हे अर्थातच अजूनही पचनी पडत नाहीये। हे घराबाहेरची दृश्य आपण बघतोय। स्वतः माजी आमदार या ठिकाणी आता आलेले आहेत। पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। दहिसरमध्ये घोसाळकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। माजी आमदार म्हणून विनोद घोसाळकर यांची ओळख आहेच, पण त्याबरोबरीनं त्यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर हे देखील माजी आमदार माजी नगरसेवक होते आणि त्यामुळेच मोठा जनसमुदाय हा इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी जमली आहे आणि घरातले लोक मात्र आपण बघतोय पूर्ण घोसाळकर कुटुंबीय शोकाकुल झालेला आहे। अधिक बोलूयात, गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, अक्षरशः शोकाकुल वातावरण इथे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि घोसाळकर कुटुंब या शोकसागरात बुडाले। नक्कीच अभिषेक घोसाळकर हे इथले युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून मानले जायचे आणि भविष्यामध्ये आमदार होतील अशी सुद्धा स्वप्न त्यांच्या कुटुंबीय त्यांच्यासाठी पाहत, पण या सगळ्या स्वप्नांचा आता सुराडा जाते असं म्हटलं नाही। घटना किती अत्यंत दुःखद आहे आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय की आसपासच्या शेजाऱ्यांची, त्यांना ओळखणाऱ्या सगळ्या नातलगांची आणि त्यांच्या मित्र परिजनांची जी गर्दी आहे तर त्यांच्या घराची संख्या वाढते आणि एक एक करून त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक योगदान दिले आहे। त्यांच्या कुटुंबियांसाठी फार मोठा आघात आहे, धक्का आहे आणि ही घटना संपूर्ण मनाला धक्का लावून गेलेली आहे। दहिसर शून्य झालेलं आहे। जे जे अभिषेक घोसाळकर यांच्या परिचयातले होते त्या सगळ्यांना येथे स्ट्राईक पाहून मोठा धक्का बसला, मोठा आघात झालेला आहे त्यांच्या मनावर आणि अशा गोष्टी सुद्धा समाजामध्ये घडू शकतात यावर कुणाचा विश्वास बसत नाही। त्यामुळे कुठल्या मानसिकतेत आणि कुठल्या समाजामध्ये आपण वावरतोय आणि आयुष्याचा कुठला काही भरोसा आहे का अशी चर्चा जी आहे सध्या त्या लोकांमध्ये करताना आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते आणि याला जबाबदार नेमकं कोण आहे आणि यावर काही तोडगा निघणार आहे का, अशा गोष्टी घडू नये यासाठी सरकारकडून काही पावलं उचलली जातील का अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी होते। अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणचं आहे आणि अनेकाला घटना जे धक्का लावून गेले जे नातेवाईक या ठिकाणी पोहोचत आहेत चेहरा बघितल्याबद्दल त्यांना आशीर्वादावर होत आहेत आणि कायम लोकांना हटवणारा, त्यांच्या मदतीला धावून जाणारा, सगळ्या नागरी समस्या सोडवणारा एक आदर्श नेता म्हणून घोसाळकर यांना पाहिलं जायचं आणि कायम ते आपल्या कार्यालयामध्ये आपल्या घरी लोकांसाठी उपलब्ध असायचे, त्यांना वेळ द्यायचे। सगळी जी माहिती आहे ती आपल्याकडे ठेवायची, त्यामुळे एक चांगला नेता आपल्या भावना आहे सगळ्या आहे मोठी त्यांच्या शाळा झाली, त्यांना कोणाला ही सगळी घटना समजलेली आहे, हा घटनाक्रम समजलेला आहे, यामागचं कारण समजलेलं आहे। त्या सगळ्यांची पावलं आपोआप घोसाळकर यांच्या औदूंबर त्या इमारतीच्या जवळ वळू लागलेली आहे आणि हेच कारण आहे की पोलिसांची मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। दखल घेतली जाते। शिवसेनेचे पहिला परिषदेचे नेते आहेत उद्धव ठाकरे पत्नी त्या ठिकाणी पोहोचले, आदित्य ठाकरे राऊत पोहोचले, त्या पद्धतीने कान खाईदे पोहोचले आणि परब आणि इतर जे नेते आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यावेळी आणि विधी पार पडेल आणि अंत्यसंस्कार सगळे नेते त्या जाणार आहेत असं बोललं जात आहे आणि त्याची वाट पाहत आहेत। अगदी गिरीश, तुमच्याकडनं माहिती घेणार आहोत। दिनेश लोखंडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, लहान मुलगी अक्षरशः टाहो फोडते आणि पूर्ण घोसाळकर कुटुंब आणि सगळा परिसर जो आहे तो शोकाकुल झालेला दिसतोय। हो, संपूर्ण बोरिवली दहिसर हा संपूर्ण भागच शोकाकुल आहे, कारण घोसाळकर हे एक इथे नामवंत असे लोकप्रतिनिधी होते आणि एक या विभागावर त्याची छाप होती लोकप्रतिनिधी म्हणून कामाची। तर आता सध्याची जी एक ताजी अपडेट अशी आहे की अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन नंतर घोसाळकर यांच्या कुटुंबाचं सांत्वन केल्यानंतर उद्धव ठाकरे हे इकडच्या पोलीस उपायुक्त यांच्याशी चर्चा करता आहेत। तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत। गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत
तसंच काँग्रेसचे नेते भाई जगताप, स्थानिक आमदार विलास पोतनीस आणि नेते मंडळी उपस्थित आहेत या बैठकीला. गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे आणि त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, जे स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, तसंच पोलीस उपायुक्त पाटील मॅडम ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि झालेल्या घटनेचा तपशील उद्धव ठाकरे या पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत की नेमकी ही घटना, त्या घडण्यामागे नेमकी काय काय कारणं आहेत, नेमकं काय घडलं आहे आणि त्यामागचं तपास काय आहे, हे सगळं या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून जाणून घेतलं जात आहे. एक संताप उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरही बघायला मिळतं, कारण या पद्धतीनं आता गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती बघितली तर आरोप प्रत्यारोपांचाही सिलसिला सुरू झाला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरही महाविकास आघाडीचे नेते प्रश्न उपस्थित करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे एकूण पोलीस दलातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून दलासंदर्भातली काही माहिती किंवा या घटनेचा तपशील बैठकीत जाणून घेताना दिसत आहे. या तपासासंदर्भात त्यांच्या काही सूचना असतील तर त्या या अधिकाऱ्यांना सांगितल्या जात आहेत. पण एकूणच शोकाकुल धीरगंभीर असं वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. नेहमीच ते म्हणतात की महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे आणि एकूण शिवसेना हा माझा परिवार आहे आणि त्याच भावनेतून आता सांत्वनपर भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ही चर्चा केलेली आहे. ही बैठक अजूनही सुरू आहे. संजय राऊत ही या बैठकीत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की नेमकं या बैठकीत मस्त कारण काय आहे. दिनेश, घोसाळकरांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, कारण त्यांचं कामही तसंच होतं आणि ज्या वेळेला ही घटना घडली हे अनपेक्षित होतं, अचानक झालेलं होतं. मात्र अशा पद्धतीनं ज्या वेळेला हत्या होते त्यावेळेला एक संताप सुद्धा सामान्यांमधून व्यक्त होताना आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांची बैठक जी सुरू होती ती आता संपलेली आहे. उद्धव ठाकरे बाहेर येत आहेत. जवळपास 20 मिनिटं ही बैठक चाललेली आहे. उद्धव ठाकरे ही बैठक संपवून बाहेर येतात. कदाचित प्रसार माध्यमांशी संवाद साधतात का, त्यांची भूमिका ते प्रसार माध्यमांपुढे मांडतात का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. आपण ही थेट दृश्य बघू शकतो. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे बाहेर येत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि कुटुंबातल्या सदस्यांपैकी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेही त्यांच्याबरोबर निघतात. उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांशी न बोलताच निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांकडून तपशील जाणून घेतल्यानंतर काही त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केल्याचं समजतं आहे. उद्धव ठाकरे हे आता मातोश्रीच्या दिशेने रवाना होतील. घोसाळकर कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे आणि एकूणच या दहिसर बोरिवली भागात घोसाळकर लोकप्रतिनिधी म्हणून, मग त्यांचे चिरंजीव किंवा स्वतः घोसाळकर माजी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कामाची जी छाप आहे आणि या सगळ्या संकटाच्या काळात घोसाळकरांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभं असल्याची एकूण जी भावना आज उद्धव ठाकरे यांनी या सांत्वनपर भेटीमध्ये दाखवलेली आहे. एक पक्षप्रमुख म्हणून ही कर्तव्य पार पाडलेलं आहे. तसंच घोसाळकर यांच्या पाठीशी पक्ष कसा आहे हेही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा आहे. कारण वेळोवेळी बघितलं की शिवसेना युबीटी विरुद्ध सरकार किंवा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे संकटात सापडलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभं राहणं हाही एक महत्वाचा भाग असतो. तोच आज आपल्याला या सांत्वनपर भेटीमध्ये पाहायला मिळतं. पुढच्या काळात या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर शक्यता आहे की महाविकास आघाडीतून आणखी काही कठोर प्रतिक्रिया किंवा काही आंदोलनासंदर्भात पावलं उचलली जाऊ शकतात. पण आताची ही भेट पार पाडून उद्धव ठाकरे हे मातोश्रीला रवाना होत आहेत. नक्कीच दिनेश, आपण पाहतोय संजय राऊत या ठिकाणी काही बोलतील का? आणि इथे दृश्य आपण बघतो, एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीतनं नेमक्या घडलेल्या घटनेचा घटनाक्रम आणि काही महत्त्वाची तथ्य जी आहेत ती जाणून घेतलेली आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी. ही महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर तिथून ते निघालेले आहेत मातोश्रीवरती आणि दुसरीकडे घोसाळकरांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. अत्यंत शोकाकुल करून टाकणारं हे वातावरण जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. उद्धव ठाकरे, एकूणच ठाकरे कुटुंब आणि घोसाळकर यांचे ऋणानुबंध फार जुने आहेत. विनोद घोसाळकर जे शिवसेनेचे माजी आमदार
त्याच्यानंतर अभिषेक घोसाळकर माजी नगरसेवक आणि सातत्यानं ठाकरे कुटुंबासोबत ते उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे एक वेगळेच ऋणानुबंध असल्यामुळे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि अभिषेक घोसाळकर यांची चांगली मैत्री सुद्धा राहिलेली आहे. आणि ही घटना घडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपले संपूर्ण दौरे जे आहेत ते रद्द केले आणि घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वनपर भेट घेण्यासाठी हे तिघे सुद्धा या ठिकाणी आलेले होते. अगदी, आणि सांत्वनपर भेट झाली. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे. या बैठकीनंतर ते मातोश्रीकडे रवाना होत असतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकीकडे आपण बघतोय घोसाळकर कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. केवळ घोसाळकर कुटुंबावरच नव्हे तर दहिसर आणि बोरिवलीतला हा सगळा जो पूर्ण परिसर आहे, या परिसरातील नागरिक सुद्धा अतिशय शोकाकुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक मोठा वर्ग होता जो त्यांचा चाहता होता आणि त्यांना मानणारा होता, कारण हाकेला धावून जाणारे अशीच घोसाळकर पिता पुत्राची ओळख. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. गिरीश, नागरिकांच्या प्रश्नांसाठी तळमळीनं भांडणारा, त्यांचे मुद्दे उपस्थित करणारा, त्यांचे मुद्दे प्रश्न सोडवणारा एक नगरसेवक अशी अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती आणि त्यांच्यासाठी असलेलं हे प्रेमच जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय की नागरिक त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच वृषाली प्रज्ञा, अक्षरशः लोक टाहो फोडतात या ठिकाणी आणि दुःख अनावर झालं या सगळ्यांना, अश्रू अनावर झालेले आहेत. आपला नेता जो कालपर्यंत आपल्यासोबत होता आज मृत्यूशय्येवर आहे आणि आज आपल्यासोबत नाहीये, भावना आहे ती कुठेतरी मनाला झटका लावून जाणारी आहे, ऐकू वाटून टाकणारी आहे, हृदय लावून टाकणारी आहे. आणि हे सगळे दृश्य पाहायला मिळते, अनावर झालेले आहे नातेवाईकांना सुद्धा, कार्यकर्त्यांना सुद्धा आणि इथे राहणाऱ्या स्थानिकांना सुद्धा. आणि युवा नेता म्हणून अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याकडे सुरुवात केली होती. आपल्या वडिलांकडून, आमदार वडिलांकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. बाळासाहेब ठाकरे यांना अगदी गिरीश, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे. मात्र आपण बघतोय घोसाळकरांच्या घराबाहेर अक्षरशः टाहो फोडतायत, सर्वसामान्य नागरिकही टाहो फोडतायत आणि घरातले सगळे कुटुंबीय जे आहेत, जे घरातले जवळचे लोक आहेत त्यांना तर अश्रू अनावर होत आहेत. लहान मुलगी सुद्धा अक्षरशः टाहो फोडून रडतीये. प्रज्ञा, ही जी दृश्य आहेत ती अक्षरशः मन हिलावून टाकणारी आहेत. म्हणजे काल कुणी यावेळेला विचारही केला नसेल, या कुटुंबाने विचार केला नसेल की आजच्या घडीला त्यांच्यावर ही वेळ येईल. तर प्रज्ञा, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर या ठिकाणी आहेत. दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. काल दहिसरमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवातीला अभिषेक घोसाळकर यांनी यावं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाला जावं यासाठी त्यांनी अट्टहास केलेला होता. मात्र अभिषेक घोसाळकर हे या कार्यक्रमाला नंतर जाणार होते आणि ज्या वेळेला ही घटना घडली, गोळीबाराची घटना घडली आणि त्यांच्या पत्नीला ज्या वेळेला फोन केलेला होता त्यावेळेला त्यांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी एक सुवासिनी ज्या पद्धतीनं तयार होते त्याच वेशामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि त्यावेळेला त्यांच्यावर काय बेतलं असेल हे आपण शब्दातही मांडू शकत नाही.